आम्ही तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला। आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्यांनी जबरदस्ती दिलं। आमचे लहान पोरं आहेत, त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता? पनवेल शहरात गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले होते। या आपत्तीमुळे सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली होती। त्या अंतर्गत जवळपास 400 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले। मात्र पालिकेकडून पुरवण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये आळ्या व किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने नाश्ता पुरवण्याची जबाबदारी एका खासगी ठेकेदाराला देण्यात आली होती। तेव्हा काहींनी जेवणामध्ये आळ्या आढळून आल्याचे पाहिले। या धक्कादायक प्रकाराची माहिती क्षणातच पसरली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला। पालिकेला आमचा जीव घ्यायचा आहे का, असा संतप्त प्रश्न स्थानिक रहिवाशांनी विचारला आहे। ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून पुन्हा कोणतेच काम देऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे। याआधी देखील या ठेकेदारांनी कोविडच्या काळात अशीच घटना घडल्याप्रकरणी महापालिकेने या ठेकेदाराला अभय दिले। पुन्हा हा प्रकार घडला, पालिकेचे अंकुश नाही, कोणत्याच ठेकेदारावर हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। वृत्तपत्रात व माध्यमात अनेक बातम्या आल्यामुळे ठेकेदाराला व प्रभाग ड मधील कर्मचारी यांस नोटिसा बजावल्या आहेत। नोटीस बजावल्यानंतर कारवाई शून्य असे दिसून येते। नागरिकांचा जीव महत्त्वाचा वाटत नसलेल्या महापालिकेला माणुसकी असावी व ठेकेदाराला व आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। आणला तरी पण आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्याने आळ्या करून दिल्यात। आम्ही तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला। आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्यांनी जबरदस्ती दिलं। आमचे लहान पोरं आहेत, त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता? आमच्या जे लहान पोरं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम झाला, आता त्यांचा काय करायचं? आम्ही पहिले लहान मुलालाच दिलं ना नाश्ता वगैरे, आम्ही पहिलेच तिथंच बोलत होतो नाश्ता जेवण नको आम्हाला, आम्ही आमच्या परीने करून घेऊ, तरी ऐकत नाही। तरी जबरदस्ती आणल्यानंतर परत आता आम्ही 3-4 दिवसापासून ते देतात। आता 3-4 दिवसापासून आम्ही बघितले ना, रात्र अंधारे आमच्याकडे लाईट नाही, त्यामुळे आम्ही काढलो। आता दिवसा ढवळा दिसला, आता प्रॉब्लेम काय? आता ते असं त्यामध्ये असू शकतात। असंच खाल्लो आम्ही ते जे आम्हाला दिले 3-4 दिवसापासून देत होते आम्हाला महानगरपालिकेवाले, आम्ही मान्य नाही करत, पण ते रात्री रात्रीचा आम्हाला दिसला ना, आम्ही खाल्लो। आता दिवसा आम्हाला दिसला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।